शिमला मिरची कशी करायची ते बघूया। अर्धी वाटी बेसन टाकून लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचंय। तर हे काढल्यानंतर 7 ते 8 खोबऱ्याचे काप ते पण भाजून घ्यायचंय। तर मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर, अर्धी वाटी खोबरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, भाजून घेतलेले खोबरं टाकून जाडसर असं वाटण करायचंय। नंतर बेसनमध्ये वाटण टाकून चवीपुरतं मीठ, लाल तिखट 1 चमचा, काळं तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, गरम मसाला टाकून सर्व मिक्स करून घेऊया। अर्धा किलो ढोबळी मिरची अशा प्रकारे कापून घ्यायचंय आणि त्यामध्ये मसाला भरायचंय। तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांना आपण मसाला भरून घेतलेला आहे। थोडा मसाला साईडला ठेवायचंय। एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया। त्यामध्ये ढोबळी मिरची टाकून 1-2 मिनिटं परतून घ्यायचंय। त्यानंतर 1-5 मिनिटं मंद आचेवरती हे ढोबळी मिरची शिजवून घ्यायच्यात। राहिलेला मसाला थोडं पाणी ॲड करून टाकूया, सर्व मिक्स करूया। त्यानंतर 1 कप गरम पाणी टाकायचं, 2 मिनिटं शिजवून घ्यायचंय। अशा प्रकारे आपली ढोबळी मिरची तयार आहे। याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनल